श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बनाना चिप्स, केळ्याचे वेफर्स। यासाठी कच्ची केळी घ्यायची आहेत आणि त्याची छान साल काढून घ्यायची आहेत। जोपर्यंत केळ्याला वरचा हिरवा कलर दिसून येतो तोपर्यंत त्याचं साल काढायचे। एकतर तुम्ही ते सुरीनेही काढू शकता किंवा अगदी पिलरच्या मदतीनेही काढू शकता। यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे। पहिलं असं की केळ्याचं साल सुरीने खेचून घ्यायचे जेणेकरून साल काढता येईल पटपट पिलरच्या सहाय्याने। आणि दुसरं असं की जेव्हा तुम्ही हे केळ पाण्यामध्ये सोलून ठेवाल त्यावेळेला पाण्यामध्ये मीठ घालून ठेवायचे जेणेकरून केळी काळी पडणार नाही। जर मीठ घालून नाही ठेवलं तर केळी काळी पडू शकते। नंतर केळीचं साल काढून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाण्यामध्ये मीठ मिक्स करून ठेवायचे आणि नंतर केळीचे वेफर्स करायला घ्यायचे। तेल गरम झालं की मग गॅस मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आहे आणि वेफर्स डायरेक्टली तेलामध्येच घालायचे आहेत आणि मग त्यावर 1 चमचा वरून मीठ आणि पाणी हे जे आपण मिश्रण तयार केले ते घालून घ्यायचे आणि केळ्याचे वेफर्स हळद न घालता बनवले। त्याचं कारण असं आहे की मी उपवासाला खाणार आहे। तुम्ही जर हे वेफर्स उपवासाला खाणार नसाल तर तुम्ही हळदही घालू शकता आणि जर उपवासाला हळद घालत असाल मग तर काहीच हरकत नाही। मग काय करायचे, जे आपण पाण्यात मीठ घातलंय त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळदही घालून घ्यायची आहे। हे वेफर्स 2 प्रकारचे आहेत, एक होते राऊंड शेपचे आणि हे आहेत उभे। केळी आडवं पकडायचे किसणीवर आणि मग ते किसून घ्यायचे आणि आपले हे असे मोठे मोठे वेफर्स तयार करून घ्यायचे। यावरही 1 चमचाभर आपण जे मीठ आणि पाणी बनवलं होतं ते घालून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपले सगळे वेफर्स बनवून तयार आहेत। यावर तुम्ही मीठ तुमच्या चवीप्रमाणे घालायचे कारण आपण मीठ ऑलरेडी थोडंसं घातलं आहे। नंतर त्यावर तुम्ही मिरची घालायची आणि हे वेफर्स एन्जॉय करायचे। अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।